सराव झाला आहे. खरं लोकसभा निवडणुका जर का आपण बघितलं तर निदान पंतप्रधान पदाचा एक चेहरा लोकांच्या डोळ्यासमोर होता आणि तिकडे बघून लोकांनी मतदान केलं. पण आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सहापैकी कुठलाच पक्ष बोलताना आपल्याला दिसत नाही. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहे ते तरी म्हणतात की एकनाथ शिंदे हेच राज्याचे यापुढचे पण मुख्यमंत्री असतील. दोन्हीकडचे प्रमुख नेते याबद्दल काहीच बोलत नाही. संतोषजी, आपण काय सांगाल? मला वाटतं महायुतीने एकनाथ शिंदे यांचं नाव प्रोजेक्ट केलं आहे. कारण परवाच्या दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतोय. आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय याचा अर्थ आपण असा घेऊ की एकनाथ शिंदे हे कदाचित दुसऱ्या बाजूला अमित जी शाह असं म्हणाले की त्यांनी त्याग करायला पाहिजे. पण आपण एक काय म्हणतो, आपण एक आधार म्हणून ते घेऊ. महायुतीने आपला उमेदवार निश्चित केला आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने उमेदवार निश्चित केला नाही आणि त्याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मागे सांगितलं होतं की युती आणि आघाडी याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जात नाही. ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा किंवा संस्कृती नाही असं पृथ्वीराज चव्हाण मागे म्हणाले होते. त्यानंतर नाना पटोलेंनीही तेच सांगितलं होतं की अशा प्रकारे उमेदवार जाहीर करणं योग्य नाही. शरद पवारही ते म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे सातत्याने सांगत होते की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, जेणेकरून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढतोय. आता या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर महायुतीने एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे केला म्हणून महाविकास आघाडीला असं वाटतंय की आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे यावा, जो आग्रह उद्धव ठाकरे करत होते. आता त्या आग्रहाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बळी पडलं नाही किंवा त्यांनी फारसं महत्त्व दिलं नाही. पण माझ्या मते जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाला तर मतदाराला मतदान करणं सोपं जातं. हा आजूबाजूच्या राज्यांचा अनुभव म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते अनेक वर्ष. तिथे त्यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे होता. लोकांनी त्यांना मतदान केलं. तिथे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल होते, त्यांना पाहून लोकांनी मतदान केलं. अशा गोष्टी आजूबाजूच्या राज्यात दिसतात आणि त्याचे सकारात्मक परिणाम जाणवायला लागतात आणि त्यामुळे प्रत्येक युती आघाडीला असं वाटतं की आपलाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर व्हावा. पण पुन्हा अडचण असते, बाबा मग आमचे जास्त उमेदवार निवडून आले तर. त्यामुळे आघाडी महायुतीमध्ये असा चेहरा जाहीर करणं ही एक काहीशी रिस्क आहे, काहीचं एक मोठं धाडस आहे असं म्हणू. पण इंडिव्हिज्युअली जर पक्ष कुठला असेल तर मात्र तिथे ती मंडळी अगोदर हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करू शकतात आणि ती परिस्थिती महाराष्ट्रात सध्या तरी नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल म्हणजे जर एकनाथ शिंदेंचा जो अपवाद आपण मगाशी बोललो तो सोडलं तर बाकी कुठला चेहरा जाहीर होईल असं वाटत नाही. राजकारणामध्ये खरं तर जर तर असं काही नसतं. पण आताच संतोषजींनी उल्लेख केला त्यानुसार प्रश्न मी विचारतो, समजा उद्धव ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्री असतील असं जर का आघाडीने जाहीर केलं असतं तर त्यांची यशाची शक्यता वाढली असते का? खरं आहे का? हे सांगणं अत्यंत कठीण आहे. कारण उद्धव ठाकरे यांची अचानक संपलेली कारकीर्द त्यांना खंत म्हणून सतत टोचती आहे. बरोबर आहे की आपल्याला मिळालेली संधी अचानक संपली तर कोणालाही दुःख होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांना अजून जास्त दुःख होतं. पण या महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेला किंबहुना शिल्पकार असलेला शरद पवारांसारखा अत्यंत मोठा नेता त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित भागात लिहितो आहे की उद्धव ठाकरे मंत्रालयात कमी वेळा गेले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर काहीसे प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी ही विधानं आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर करणं हे महाविकास आघाडीला कितपत रुचलं असतं याचं उत्तर खरं तर नकारार्थी आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे साधारणतः पडद्याआडून आजही आग्रह धरत आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, निदान आतल्या आत तरी आपण ठरवूया की चेहरा कोण असेल.
असा चेहरा देणं शक्य नाही, कारण काँग्रेसलाही इथे संधी दिसते आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसचा स्ट्राईक रेट लोकसभेतला आश्चर्यकारकरित्या चांगला होता, त्यामुळे त्या पक्षालाही कुठेतरी आशा पल्लवित झाल्या आहेत. शरद पवारांचे पण मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले, त्यामुळे त्यांनी देखील जयंत पाटील यांचं नाव कुठेतरी पुढे केलेलं आहे. आणि संतोषजी म्हणतात त्याला माझं थोडंसं एक वेगळं मत आहे की एकनाथ शिंदे हे महायुतीचे खरंच पुढचे मुख्यमंत्री आहेत का, याबाबत ठोस विधान कोणी केलं आहे का, याबद्दल जरा शंका आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलं पत्रपरिषदेत ते नरोवा कुंजरोवाचं होतं की पुढचा मुख्यमंत्री कोण हे कशाला विचारतात, शेजारी आहेत की मुख्यमंत्री. म्हणजे ते आत्ताचेच मुख्यमंत्री पुढचे मुख्यमंत्री आहेत का, याबद्दल ते बोललेले नाहीत. अजितदादा पवार विधिमंडळातल्या कामकाजामध्ये एकदा खूप प्रसन्नपणे म्हणाले होते की हे मुख्यमंत्री, हे उपमुख्यमंत्री 1 आणि मी उपमुख्यमंत्री 2. पण ही विधानं करतानाच प्रत्येकानेच नेता व्हायच्या स्वतःच्या आकांक्षा लपवलेल्या नाहीत. महाराष्ट्राचा निकाल जर त्रिशंकू विधानसभेकडे गेला तर कोणीही कुठेही उडी मारून जाईल आणि म्हणेल मला मुख्यमंत्री करा, त्यासाठी मी तुमच्याकडे येतो. त्यामुळे कोण बनेगा मुख्यमंत्री, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संधी कोणाला असेल? माझ्या डोळ्यासमोर तर अजित पवारांचं नाव येतं. मला असं वाटतं अशी संधी, आज हे धाडसाचं विधान आहे, अजित पवारांना तर आहेच. कारण कुठेतरी सत्ता असावी हे शरद पवारांनी इतकं कोणत्याही नेत्याला लक्षात आलेलं नाही आजवर. त्याचे किती फायदे असतात, त्यानिमित्ताने आपण समाजात बदल आणायचे किती प्रयत्न करू शकतो वगैरे, हे सगळं पवारसाहेबांना माहिती आहे. पण त्यांच्यातला कौटुंबिक कलह किती टोकाला गेला आहे हे आपल्याला माहिती नाही. नाती कायम राहतील हे दोन्ही बाजूंनी सांगितलेलं आहे. पवारसाहेब हे आत्तापर्यंत कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत होते. आता पुढे नक्की काय होईल यासाठी वाट पाहावी लागेल. पण अशीच संधी थोडं धाडसानी बोलते आहे, कदाचित उद्धव ठाकरेंनाही असू शकेल की जर मुख्यमंत्री त्यावेळेला मी झालो होतो आणि 2.5 वर्षांचा कालावधी हाच विषय होता, तर न जाणो पुन्हा एकदा भलतंच काहीतरी घडेल. ज्या प्रदेशामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकते, बाळासाहेबांचं विधान इतकं जगजाहीर असताना तिथे काहीही होऊ शकतं. पण हा सगळा सध्या शक्यता अशक्यतेचा खेळ आहे. आज कोणीही या संदर्भात काही बोलणार नाही. आपल्याला निकालांची वाट पाहावी लागेल. आणि जसं आपण निवडणुकीचं विश्लेषण करतो आहे, हंग जर असेंब्ली आली तर त्यानंतरचं काय या विश्लेषणातही कदाचित असाच एखाद महिना जाईल. खरं आहे. मला वाटतं चर्चा अतिशय रंगतदार अशा वळणावरती आली. पण आपण इथेच घेऊया एक